दरम्यान शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण करणाऱ्या मुस्लिम महिलांना खासदार मेधा कुलकर्णी यांनी समोर आणून दाखवावं असं खुलं आव्हान मुस्लिम समाज सुधारणेचे कार्यकर्ते पैगंबर शेख यांनी केले। तर इतर मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी हा बनाव रचल्याचा आरोप देखील त्यांनी केला। या सगळ्या संदर्भात पैगंबर शेख यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। आता आपल्यासोबत मुस्लिम सुधारणा चळवळीतले कार्यकर्ते आहेत पैगंबर शेख, त्यांचं एक वेगळंच व्हर्जन आहे। काय तुमचं या सगळ्या गोष्टीवर म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे की हा जो सगळा काही सिनेरिओ घडलेला आहे, ह्या सगळ्या घटना या सगळ्या स्क्रिप्टेड आहेत असा माझा स्पष्टपणे आरोप आहे। माझं पुणे पोलिसांना काल ज्या पद्धतीनं त्यांनी सगळी परिस्थिती या ठिकाणी हँडल केली, सगळ्यात पहिलं तर मी त्यांचं कौतुक करतो आणि दुसरी एक मागणी करतो की त्या कुठल्या महिला आहेत बुवा त्याची माहिती आम्हाला द्या। कारण की पुणे पोलिसांकडे शांतता कमिटीचे सदस्य असतात, त्या कमिटीमध्ये या पुण्यातले प्रतिष्ठित असे मुस्लिम लोक देखील आहेत, हिंदुत्ववादी संघटनेचे देखील लोक आहेत। मग या महिला तुम्ही समोर का आणत नाही? काय प्रॉब्लेम आहे बुवा तुम्हाला? काय म्हणायचं काय तुम्हाला? हे प्लॅन्टेड आहे? सरळ सरळ माझा स्पष्ट कोणी केलं? आता जे आंदोलन करतात एवढ्या लवकर व्हिडिओ व्हायरल होतो, लगेच आंदोलनाला देखील येतात। मग आंदोलन वेगळ्या विषयासाठी, नमाज पठण केलं वगैरे त्या विषयासाठी, आणि त्याला अनुसरून जे आहे ते दर्ग्याच्या विरोधामध्ये म्हणा याच्या विरोधामध्ये द्वेष पसरवला जातो। मुळात हे दोन्हीही मुद्दे जे आहेत ते वेगळे आहेत। नमाज पठण कोणी केलं, काय केलं वगैरे याची चौकशी निश्चितच झाली पाहिजे। जर तथ्य असेल, त्या खासदार आहेत, सरकार तुमचं आहे, गृह खातं तुमच्याकडे आहे, राज्यात सरकार तुमचं आहे, केंद्रात सरकार तुमचं आहे, आणि मग तुमचा तपास यंत्रणा कुठे गेलेले आहेत का? तुम्हाला अजून जर त्या महिलांनी परवा दिवशी नमाज पठण केली होती म्हणतात, काल तुमचं आंदोलन झालं, मग तुम्हाला आत्तापर्यंत त्या महिला का भेटल्या नाहीत? मुस्लिम महिला अशा पद्धतीने कुठेही उघड्यावर नमाज पठण वगैरे करत नाहीत। आणि दुसरी गोष्ट, मुस्लिम महिला नकाब घालून देखील नमाज पठण करत नाहीत। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोर, चंद्रकांत फुंदे, जे मीडिया, पुणे, शनिवार वाडा।